हॅलो नमस्कार मैत्रिणी. तर बघा मी काल हे ब्लाऊज स्टिच केलते तर तुम्हाला दाखवते. मी अगोदर आरीवर्कचा ब्लाऊज आला होता काल माझ्याकडे शिवायला. त्याचा व्हिडिओ तर मी अपलोड केलेलाच आहे. कारण काय ना, माझ्या हे ब्लाऊज शिवताना माझ्या डोळ्यामध्ये बर गेली त्याची जी काच उडाली होती. तर तोच हा ब्लाऊज आहे. ब्लाऊजला एकदम फिनिशिंग दिलेलं आहे. आपल्याला काही हो, पण ब्लाऊज एकदम व्यवस्थित आणि एकदम छानच द्यायचा होता शिवून. आणि आपले प्रॉब्लेम्स तर चालूच असतात, हो की नाही. आणि बघा हे असे लटकन बनवले होते मी मोराचे. आणि एक दुसरा ब्लाऊज होता जो की शोल्डरवर पफ असतो छोटासा. तर हे सगळ्याला माहिती पफ स्लीव्ज. तर याला कपडा थोडासा कमी पडला होता, तर त्यांना विचारून आपण त्याला पुढचे बाजू घेतलेली. कारण काय ना, शोल्डरला तर जॉईंट आलेला तर चांगला नव्हता दिसणार, त्याच्यामुळे आपण पुढं घेतलं. तर त्या म्हटल्या मी पुढं लेस आणते एक, मग ती लावू द्या मला तुम्ही. म्हटलं ठीक आहे. आणि हा ब्लाऊज आहे जो दुसरा एक माझी एक फ्रेंड आहे, तिचाच ब्लाऊज शिवलेला आहे आम्ही. तर बघा त्यांना ब्लॅक हुकच ब्लाऊज आवडतात सगळे, तर त्याला आपण ही अशी पाईपलेस लावलेली आहे. आणि बघा हा सिम्पल ब्लाऊज आहे जो माझ्याकडं फर्स्ट टाईम कस्टमर आलेला आहे. त्यांचा ब्लाऊज मी हा एकदम छानपैकी शिवून रेडी केलेला आहे. फिनिशिंग बी एकच नंबर आलेली. ह्या ब्लाऊजची शिलाई आहे 250, एका ब्लाऊजची आहे 350, एका ब्लाऊजची आहे 600, एका ब्लाऊजची आहे 450 रुपये शिलाई. तर पाहू शकता तुम्ही, मी काल एवढं काम केलं आणि मग मी माझ्या कामाला सुरुवात केली. पण त्या ताईंचं असं म्हणणं होतं ब्लाऊज बघून गेल्यावर की मला पण 3-3 लटकन हवे आहेत. मग काय, घेतली साडी कापली. मग आता लटकन लागतं, कपडा शिल्लक नव्हता. त्या म्हटल्या साडी कापली तरी चालेल पण 3 लटकन पाहिजेत मला. मग आम्ही तेच काम केलं. साडीतला कपडा काढला दोघी जणींनी. हे जे माझे कस्टमर आहे ना, हे कायमस्वरूपी कस्टमर आहे. म्हणजे ही माझे असं म्हणलं चालेल तरी चालेल, हे सगळ्या दुकान टाकल्यावर अगोदर माझ्या पहिलं दुकानात कस्टमर येणारं हेच आहे. आणि आमची खूप मैत्री आहे, मैत्री बी आहे आणि कस्टमर पण आहे माझं दोन्ही पण. आणि रिलेशन पण चांगले आहेत. तर त्या माझ्याकडे येत असतात. असंही त्यांना काही काम नसतं, पण टाईमपास मला कधी अस्तर पण लावून देतात, कधी कधी त्यांचं पण मी काम करून देते. कधी माझ्याकडे एक्स्ट्रा काम असेल खोळी वगैरे शिवायचं तर त्यांना देत असते मी काम ते. तर ते येत असतात तेवढंच टाईमपास, त्यांना घरी काही काम नसतं म्हणून. तर मग आम्ही त्यांना आमचा दोघीचा एक व्हिडिओ मी इंस्टाग्रामवर पोस्ट केला होता. तर मला असं वाटतं मी यूट्यूबला पण पोस्ट केला होता. तो त्या व्हिडिओला भरपूर सारे लाईक आले. 1000चं म्हणजे हे होतं की त्या म्हटलं 1000 लाईक आले तर मला तुम्ही फ्रीमध्ये ब्लाऊज शिवून द्या. तर बरं जाऊ द्या, ते जाऊ द्या. आम्ही ते ब्लाऊज लटकनचं तर मी तयार केला आणि त्यांचं असं म्हणणं होतं की काय फ्रीमध्ये ब्लाऊज शिवून द्या. तर ठीक आहे. तर मग म्हटलं चालेल. पण त्या व्हिडिओला खरंच 1000च्या पुढं लाईक गेले आणि मला तो ब्लाऊज स्टिच करून द्यायचा होता फ्रीमध्ये. तर त्यांना थोडंफार जमतं कटिंग वगैरे करायला. मी माप काढून दिलं आणि त्यांना सांगितलं असं असं आखून द्या. भरपूर सारी कॉमेडी केली त्यांनी हा ब्लाऊज स्टिच करताना. त्याचा व्हिडिओ मी शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला तर बघायला भेटणारच आहेत. जर तुम्ही माझ्या इंस्टाग्राम आय डीवर माहीत नसेल तुम्हाला तर संपदा टेलर आय डी आहे आपली इंस्टाग्रामची, त्याच्यावर नक्की जाऊन बघू शकता तुम्ही. आणि त्यांनी हा ब्लाऊज कटिंग केला आणि जे माझे दुसरं कस्टमर आलं तर ते पण येऊन बसलं होतं आणि त्यांच्या गप्पा चालल्या होत्या दोघीजणच्या खूप काही. तर माझं असं म्हणणं होतं की का नाही, कस्टमर तर आपल्याला रोजच करायचे तर, हो की नाही. पण का नाही थोडासा वेळ आपल्या टाईमासाठी द्यावा. आणि तेवढ्यात आजीची एंट्री झाली. ह्या आजी अशा होत्या की का नाही माझ्याकडे अचानक आल्या आणि त्या मला म्हटल्या मी का नाही तुझ्या दारात बसून जेवण करू का, असं विचारल्यावर मला खूप कसं तरी वाटलं. आणि त्यांना म्हटलं दारात कशाला बसता आजी, तुम्ही आतमध्ये बसा. आणि असं काही नाही की मी त्यांना शूट केलं आहे व्हिडिओमध्ये. मी दिवसभराचा ब्लॉग रेडी करत होते, त्याच्यामुळे ऑलरेडी माझा कॅमेरा लावलेलाच होता मी तिथे. मग आता आजीला तर सांगू नव्हते शकत मी कॅमेरा लावलेला आहे. पण म्हटलं चला आल्यात तर आता जाऊ द्या. पण का नाही त्यांना खूप भूक लागली होती. त्या म्हटलं मी तुझ्या दुकानाच्या दारात बसते आणि जेवण करते. पण मला अजिबात आवडलं नाही, त्याच्यामुळे मी त्यांना आतमध्ये घेतलं आणि जेवायला दिलं. तुम्हाला माहिती आहे का, मी रोज 11 वाजता जेवण करत असते. पण आज सकाळी मी लवकरच येऊन का नाही माझ्या मिस्टरांनी मला वडापाव आणले होते. मग मी सकाळी नाश्ता केला वडापावचा आणि माझा टिफिन तसाच होता. ते म्हणतात ना ज्याचा शेर असतो तो कसाही त्याला भेटतो. तर माझा टिफिन होता तसाच. मला एवढं आवर्जून भरपूर काही डब्यात भरून आणलं होतं. पण माझं याच्याने खाणंच नाही झालं. आणि का नाही आजीला मग मी ते दिलं. आजी खूप खुश झाली माहिती आहे का. मला जाताना इथं भरपूर काही काही म्हटल्या की का नाही तुझ्या दुकानामध्ये एखादी जरी स्त्री रडत जरी आली तरी तुझ्या दारातून हसतच जाते कधी पण. तर मला खूप चांगलं वाटलं आजीनी. तर आजी असं मला मला म्हणत होत्या की का नाही मी दुसऱ्या रस्त्याने जाणार होते, पण रेणुका माताने मला तुझ्यापर्यंत पोहोचायला सांगितलं, तुझ्यावर देवीचा हात वगैरे असे भरपूर काय काय सांगितलं आणि ऐकून मला खूप चांगलं वाटलं. तर जाऊ द्या. आता काय होतं माहिती आहे का, म्हाताऱ्या माणसांना मदत आता त्या मला भरपूर काही मनातलं बोलल्या, ठीक आहे. पण का नाही म्हाताऱ्या माणसाला मदत करायला हवी की नाही. आणि माझा असा स्वभाव आहे की का नाही मला अजिबात जमत नाही कोणाला त्रासमध्ये बघायला. तर मी त्यांना पाणी वगैरे दिलं, जेवण वगैरे दिलं. आणि फर्स्ट टाईम माझ्या दुकानामध्ये असं कस्टमर आले की त्यांनी देवाची परडी वगैरे घेऊन आल्या त्याच्यामुळे. आणि त्यांनी पाणी वगैरे पिले मस्त आनंदामध्ये. जेवण वगैरे त्यांचं झालं आणि आजी मला म्हटल्या आता मी जाते घराकडं. त्यांनी त्यांचं सगळं व्यवस्थित आवरून घेतलं आणि आजी घराकडं निघाल्या त्यांच्या. आणि त्या दुसऱ्या लेडीज होत्या ना बसलेल्या, त्यांना सांगत होत्या माझ्या लेकीला त्रास नको देऊ, माहिती आहे का. आणि
भरपूर चांगलं वाटलं मला तर. खरं सांगायचं म्हटलं तर आजीना खूपच चांगल्या होत्या. चला जाऊ द्या. तर संध्याकाळी आले मी घरी आणि मग संध्याकाळी काय घाई घाई एवढं जेवण. मला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.